गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्स सोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे TY BCom या क्लाससाठी आपली एक महत्त्वाची लेक्चर सिरीज चालू आहे आणि या लेक्चर सिरीजमध्ये आपण टॉपिक शिकत आहोत बँक फायनल अकाउंट. याचा एक नवीन प्रॉब्लेम आजच्या लेक्चरमध्ये आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत. 7-8 ॲडजस्टमेंट विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच ॲडजस्टमेंट आलेले आहे. नवीन ॲडजस्टमेंट आज आपण शिकणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चांगल्या प्रकारे समजून घ्या की आपण प्रॉब्लेम कसा सोडवत आहोत आणि ज्या पण अडचणी येत असतील तर मला कमेंटमध्ये शेअर करत चला. विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम सोडवण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन आलेला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करत चला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा. कारण कॉमर्ससाठी एक महत्त्वाचा प्लॅटफॉर्म म्हणजे फक्त DNA कॉमर्स. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम तुम्हाला माहिती आहे, ट्रायल बॅलन्सवरून आपण फायनल अकाउंट सोडवतो. ज्या ॲडजस्टमेंट दिलेले असतील त्या ॲडजस्टमेंट ज्याच्यावर असतील त्यांना आपण स्टार करून घेऊ किंवा टिक मार्क करून घेऊ. मग पहिली ॲडजस्टमेंट प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स RDD ही ॲडजस्टमेंट प्रत्येक प्रॉब्लेममध्ये येते. RDDची ॲडजस्टमेंट सोडवतात. लोन कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्ट दिलेले त्याला स्टार करून ठेवा. इंटरेस्ट ॲक्रिव्ड, आज नवीन ॲडजस्टमेंट आली इंटरेस्ट. मग इंटरेस्टवर सोडवायची. आपल्याकडे दोन इंटरेस्ट असतात, डेबिट बॅलन्समध्ये पण इंटरेस्ट असतो आणि क्रेडिटमध्ये पण असतो. आपण क्रेडिट बॅलन्सच्या इंटरेस्टवरच ॲडजस्टमेंट सोडवायच्या, डेबिट बॅलन्सच्या इंटरेस्टवर कोणतीच ॲडजस्टमेंट सोडवायची नाही. म्हणजे इंटरेस्ट ॲक्रिव्डची ॲडजस्टमेंट येऊ द्या किंवा रिबेटची येऊ द्या, या दोन्ही पण ॲडजस्टमेंट क्रेडिट बॅलन्समध्ये दिलेला इंटरेस्ट जो असेल त्याच्यावरच सोडवायची. मग इथं क्रेडिटमध्ये इंटरेस्ट दिलेला आहे बघा तुम्हाला, इंटरेस्ट अँड डिस्काउंट 1,28,000, त्याला स्टार करा कारण त्याच्यावर इंटरेस्ट ॲक्रिव्डची ॲडजस्टमेंट सोडवायची. त्याच्यानंतर अनएक्सपायर्ड डिस्काउंट हा मुद्दा म्हणून शब्द बदलून देतात. थेरी ॲडजस्टमेंटमध्ये मी तुम्हाला शिकवलेलं आहे. अनएक्सपायर्ड डिस्काउंट म्हणजेच रिबेट. तर रिबेटसुद्धा क्रेडिटच्या इंटरेस्टवरच सोडवतात. म्हणजे परत याच इंटरेस्टला स्टार करा. म्हणजे इंटरेस्टवर दोन ॲडजस्टमेंट आहे आणि दोन्ही इंटरेस्टची ॲडजस्टमेंट फक्त क्रेडिटमध्ये दिलेल्या इंटरेस्टवर सोडवायची, डेबिटच्या इंटरेस्टवर कोणतीच ॲडजस्टमेंट सोडवायची नाही. इंटरेस्ट ॲक्रिव्ड आणि रिबेट दोन्ही क्रेडिटच्या इंटरेस्टवर सोडवा. त्याच्यानंतर इंटेरिम डिव्हिडंडची आज नवीन ॲडजस्टमेंट आलेली आहे. तर इथं इंटेरिम डिव्हिडंड पेड दिलेलं आहे बघा, इथं त्याला स्टार करून ठेवा इंटेरिम डिव्हिडंड. त्याच्यानंतर एन्डॉर्समेंट कॉन्टिजंट लायबिलिटी ती आपण सोडवत नाही. ॲथोराइज कॅपिटल ही पण इन्फॉर्मेशन आहे, ती पण आपण सोडवत नाही. 10,000 वर ॲडेड टू दी प्रीमायसेस ड्युरिंग दी इयर. प्रीमायसेसवर ॲडजस्टमेंट आहे डेप्रिसिएशन आणि ॲडिशनची. तर प्रीमायसेसला स्टार करा वरती. आणि लास्ट मार्केट व्हॅल्यू ऑफ इंडियन गव्हर्नमेंट सिक्युरिटी. इथं इंडियन गव्हर्नमेंट सिक्युरिटी दिलेली आहे बघा तुम्हाला, त्या इंडियन गव्हर्नमेंट सिक्युरिटीला स्टार करा. मग ज्यांना स्टार केलं विद्यार्थी मित्रांनो त्यांच्यावर ॲडजस्टमेंट आहे, म्हणजे ते सोडवताना 2 वेळेस त्याचे इफेक्ट करायचे आणि ज्यांच्यावर स्टार नाही त्यांचा एक इफेक्ट करायचा. आता येऊया सोल्युशनमध्ये. सोल्युशनमध्ये काय करणार, फॉर्मॅट तयार करून ठेवायचा. पहिला फॉर्मॅट बॅलन्स शीटचा आणि दुसरा फॉर्मॅट प्रॉफिट अँड लॉसचा. फॉर्मॅटमध्ये बॅलन्स शीटचे 12 शेड्यूल असतात. पहिले 5 शेड्यूल लायबिलिटीमध्ये, 6 ते 11 असेटमध्ये आणि 12वा कॉन्टिजंट लायबिलिटी. त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉसचे 4 पार्ट, इन्कम, एक्सपेंडिचर, प्रॉफिट अँड लॉस आणि ॲप्रोप्रिएशन. इन्कममध्ये 13 आणि 14 नंबरचा शेड्यूल, एक्सपेंडिचरमध्ये 15 आणि 16 आणि त्याच्यानंतर प्रोव्हिजन अँड कॉन्टिजन्सीमध्ये आपण 2 ॲडजस्टमेंट सोडवतो, RDD आणि टॅक्स. त्याच्यासाठी 2-3 लाईन सोडा. प्रोव्हिजन अँड कॉन्टिजन्सी नंतर टोटल. प्रॉफिट अँड लॉस तिसरा पार्ट, 2-3 लाईन सोडा, 3-4 लाईन सोडा. त्याच्यानंतर डी ॲप्रोप्रिएशन 4-5 लाईन सोडा. या पद्धतीने फॉर्मॅट तयार झाल्यानंतर वर्किंग नोट तयार करा, कारण आपण सगळ्या वर्किंग नोट सोडवणार आणि त्याची अमाऊंट फॉर्मॅटमध्ये लिहिणार. तर वर्किंग नोटला किती जागा सोडतात, 16 शेड्यूल आहे. तर 16 पैकी आपण 15च वर्किंग नोट बनवतो. आपण कॉन्टिजंट लायबिलिटीची वर्किंग नोट बनवत नाही. तर 1 ते 5 वर्किंग नोट लायबिलिटीच्या, 6 ते 11 असेटच्या, 13 आणि 14 इन्कमची आणि 15 आणि 16 एक्सपेन्सेसची. जे मी तुम्हाला हे नियम सांगितलेले आहे त्या पद्धतीने सोडवा. आता आपण सोडवताना आपल्याला तुम्हाला टेक्निक माहिती आहे. आपण या सिक्वेन्सनुसार सोडवत नाही. आपण अगोदर सर्व क्रेडिट बॅलन्सेस सोडवतो आणि ते झाल्यानंतर डेबिट बॅलन्सेस आणि नंतर उरलेल्या ॲडजस्टमेंट. ही आपली टेक्निक आहे. तर आपण क्रेडिट बॅलन्सेस सोडू. ज्या वेळेस तुम्ही क्रेडिट बॅलन्सेस सोडवणार त्यावेळेस नियम लक्षात ठेवा, क्रेडिटमध्ये दिलेला प्रत्येक ट्रान्झॅक्शन एकतर इन्कम किंवा लायबिलिटी. जर तुम्हाला तो इन्कम वाटला तर इन्कमचे 2च शेड्यूल आहे, 13 आणि 14. तो 13 किंवा 14 मध्ये रेकॉर्ड करा. 13 मध्ये फक्त इंटरेस्ट येतो आणि 14 मध्ये बाकीचे सर्व इन्कम. आणि जर तो तुम्हाला लायबिलिटी वाटला तर लायबिलिटीचे 1 ते 5. म्हणजे आता जोपर्यंत आपण क्रेडिट बॅलन्स सोडवतोय तोपर्यंत पहिल्या 5 वर्किंग नोट आणि 13 आणि 14 नंबरची वर्किंग नोट, एवढ्याच वर्किंग नोटचं काम आहे. बाकीच्या वर्किंग नोटला हात पण लावू नका. मग बघा, सगळ्यात अगोदर दिला कॅपिटल क्रेडिट बॅलन्समध्ये आणि तो सबस्क्राईब कॅपिटल आहे. आपण कॅपिटल इन्कम एका लायबिलिटी, आपल्याला माहिती लायबिलिटी म्हणजे एक लायबिलिटी म्हणजे 1 ते 5 शेड्यूल. मग 1 ते 5 वर्किंग नोटमध्ये पहिलीच वर्किंग नोट कॅपिटलसाठी बनवतात, त्याच्यामध्ये कॅपिटल लिहितात. परंतु सबस्क्राईब कॅपिटलच्या अगोदर आपण कोणता कॅपिटल लिहित असतो, ॲथोराइज कॅपिटल. मग ॲथोराइज कॅपिटलने सुरुवात करा. कॅपिटलच्या शेड्यूलमध्ये लिहा ॲथोराइज कॅपिटल. मग इथे लिहूया आपण नंबर 1
सुरुवात ॲथोराइज कॅपिटलने करायची. ॲथोराइज कॅपिटलची डायरेक्ट ॲडजस्टमेंटच दिली होती, ती इन्फॉर्मेशन आहे. 80,000 इक्विटी शेअर, 10 रुपयाचा प्रत्येक शेअर आहे. मग कंसामध्ये लिहा 80,000 इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज कितीचा आहे 10 ईच. प्रत्येक शेअर 10 रुपयाचा. मग 80,000 गुणिले 10 करा, किती उत्तर येतं 8 लाख. मग इथं ॲथोराइज कॅपिटलची अमाऊंट लिहा 8 लाख. आणि तुम्हाला माहिती आहे ॲथोराइज कॅपिटल आपण टोटलमध्ये घेत नाही, डबल अंडरलाईन करा. मग आपण आपल्यासाठी कोणता महत्त्वाचा कॅपिटल आहे ट्रायल बॅलन्समधला कोणता आहे सबस्क्राईब कॅपिटल. मग ट्रायल बॅलन्समधला कॅपिटल आपल्यासाठी महत्त्वाचा आहे सबस्क्राईब कॅपिटल. जसा कॅपिटल ट्रायल बॅलन्समध्ये दिला जसा तसा पहिल्या वर्किंग नोटला लिहा सबस्क्राईब कॅपिटल. मग त्याची इन्फॉर्मेशन काय दिली 50,000 इक्विटी शेअर आणि प्रत्येक शेअर 10चा. मग इथे कंसामध्ये लिहा 50,000 इक्विटी शेअर्स EQ म्हणजे इक्विटी, शॉर्टमध्ये लिहिले आपण ऑफ रुपीज 10 ईच. आणि त्याची अमाऊंट तिथं दिलेली 5 लाख, डायरेक्ट लिहा 5 लाख. मग अमाऊंट लिहिली आपण 5 लाख. सबस्क्राईब कॅपिटल आपला मेन कॅपिटल आहे, त्याच्यातून कॉल्स इन ॲरियर्स वजा करतात. कॉल्स इन ॲरियर्स दिलेले नाही, डेबिटमध्ये ते असतात. मग कॅपिटलची डायरेक्ट टोटल करा, याच्यामध्ये फक्त कॅपिटल येतं, बाकी काहीच येत नाही. मग टोटल जे जे शेड्यूल क्लोज करता आले ते लगेच क्लोज करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला नंतर टेन्शन नाही. 5 लाख टोटल आली. डायरेक्ट फॉर्मॅटमध्ये या 1 नंबरच्या समोर लिहा 5 लाख. 1 नंबरची शेड्यूल टोटल 5 लाख. त्याच्यानंतर पुढचं वाचा रिझर्व्ह फंड. सर्व रिझर्व्ह आणि सर्व फंड काय आहे लायबिलिटी आहे. आणि लायबिलिटीसाठी 1 ते 5 वर्किंग नोट, त्याच्यापैकी सर्व रिझर्व्ह आणि सर्व फंड कोणत्या वर्किंग नोटला लिहितात रिझर्व्ह अँड सरप्लस 2 नंबर. सर्व रिझर्व्ह इथंच लिहायचे, परंतु याची सुरुवात आपण करतो स्टॅच्युटरी रिझर्व्हने. मग सुरुवातीला लिहायचं स्टॅच्युटरी रिझर्व्ह, दिलेला असेल किंवा नसेल तरी सुरुवातीला लिहून ठेवा. 1 लाईन सोडा, 20% आपण शेवटी ट्रान्सफर करतो. 1 लाईन सोडून मग लिहा रिझर्व्ह फंड. मग रिझर्व्ह फंड तिथं बघा प्रॉब्लेममध्ये किती दिलेला आहे 2,50,000. 2,50,000 रिझर्व्ह फंड. नंतर डेबिट बॅलन्स आहे. डेबिट बॅलन्स आत्ता नाही सोडवायचे, आपल्याला सगळे क्रेडिट सोडवायचे. खाली बघा परत डिपॉझिट, करंट डिपॉझिट. डिपॉझिट क्रेडिटमध्ये आला तर इन्कम किंवा लायबिलिटी, हा नियम तुम्हाला माहिती, इन्कम किंवा लायबिलिटी. मग डिपॉझिट आपली काय आहे लायबिलिटी. लायबिलिटी म्हणजे 1 ते 5 वर्किंग नोट आणि डिपॉझिटसाठी सेपरेट वर्किंग नोट आहे. किती नंबर 3 नंबर. सगळ्या डिपॉझिट तिथं लिहा. मग करंट, फिक्स आणि सेव्हिंग 3च्या 3 इथं लिहा. करंट डिपॉझिट, करंट डिपॉझिटची अमाऊंट दिली 1 लाख. याच्यामध्ये सर्व डिपॉझिट येतात. दुसरी फिक्स डिपॉझिट, फिक्स डिपॉझिटची अमाऊंट दिलेली आहे 1,25,000. सोडवता स्क्रीनवरच प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेमकडे पण लक्ष द्या. फिक्स डिपॉझिट नंतर सेव्हिंग बँक डिपॉझिट, सगळ्या डिपॉझिट इथं लिहायचा सेव्हिंग बँक डिपॉझिट. काही वेळेस डिपॉझिट ऐवजी अकाउंट शब्द पण येऊ शकतो. डिपॉझिट किती आहे 1,50,000. मग काय करायचं विद्यार्थी मित्रांनो 3 नंबरला क्लोजच करून टाकायचं, म्हणजे अजून खाली चेक करा क्रेडिटमध्ये डिपॉझिट आहे का. त्याच्यानंतर डेबिट आहे, डेबिट सोडून द्या. क्रेडिटचे 2 दिसत आहे प्रॉफिट अँड लॉस आणि इंटरेस्ट. डिपॉझिट नाही, इथं 20,000 एक क्रेडिटमध्ये दिसतोय आणि ती डिपॉझिट आहे बघा रिकरिंग डिपॉझिट. मग क्रेडिटमध्ये अजून एक डिपॉझिट आली कोणती रिकरिंग डिपॉझिट. मग ती पण लिहून टाका लगेच रिकरिंग डिपॉझिट. सगळ्या डिपॉझिट 3 नंबर वर्किंग नोटमध्ये लिहायच्या. रिकरिंग डिपॉझिट दिलेली आहे 20,000. संपल्या डिपॉझिट, डिपॉझिट संपल्या म्हणजे क्लोज करून टाका लगेच. जे जे क्लोज करता येईल ते क्लोज करून टाकायचे. डिपॉझिटची टोटल करा. डिपॉझिटची टोटल येते 3,95,000. आणि लगेच टोटल आपल्या फॉर्मॅटमध्ये 3 नंबरच्या समोर 3,95,000. त्याच्यानंतर परत प्रॉब्लेममध्ये चला. डिपॉझिट आपल्या सगळ्या झाल्या. त्याच्यानंतर परत क्रेडिट बॅलन्स आहे बघा, फक्त क्रेडिट सोडवायचे डेबिट नाही. मग क्रेडिटमध्ये प्रॉफिटचा बॅलन्स दिला 1 एप्रिल. 1 एप्रिल म्हणजे ओपनिंग प्रॉफिट. ट्रायल बॅलन्समध्ये ओपनिंग प्रॉफिट दिला जातो आणि ट्रायल बॅलन्समध्ये दिलेला ओपनिंग प्रॉफिट कोणत्याच वर्किंग नोटला लिहायचं नाही.
तो डायरेक्ट आपल्या फॉर्मॅटमध्ये, कोणत्या फॉर्मॅटमध्ये, प्रॉफिट अँड लॉसच्या फॉर्मॅटमध्ये सी प्रॉफिट अँड लॉस इथं लिहायचा. मग ट्रायल बॅलन्सचा ओपनिंग प्रॉफिट आपण इथं लिहिणार, एक लाईन सोडा नेट प्रॉफिट आणि नेट लॉस शोधण्यासाठी. मग इथं 2 नंबरला लिहा ट्रायल बॅलन्सचा प्रॉफिट अँड लॉस 1/4/2024 आणि ट्रायल बॅलन्सचा प्रॉफिट बघा किती दिलेला आहे, 16,000. तो डायरेक्ट इथं अमाऊंटमध्ये लिहा 16,000. ट्रायल बॅलन्सचा प्रॉफिट कुठेच वर्किंग नोटला लिहू नका, डायरेक्ट फॉर्मॅटमध्ये या आणि सी मध्ये लिहा प्रॉफिट अँड लॉस. ओपनिंग प्रॉफिट झालं. त्याच्यानंतर इंटरेस्ट क्रेडिटमध्ये दिला तर तुम्हाला माहिती आहे इंटरेस्ट क्रेडिटमध्ये एकतर इन्कम किंवा लायबिलिटी. मग इंटरेस्ट आपला इन्कम आहे आणि डेबिटमध्ये दिला तर एक्सपेन्सेस आहे. ॲसेट आणि लायबिलिटीला इंटरेस्ट रेकॉर्ड होत नाही. मग इंटरेस्ट क्रेडिटमध्ये दिला तर इन्कम आणि डेबिटमध्ये दिला तर एक्सपेन्सेस. मग इन्कमसाठी 13 आणि 14, एक्सपेन्सेससाठी 15 आणि 16. तर 13 नंबरचा जो शेड्यूल आहे क्रेडिटचा 13 नंबरचा तो सेपरेट इंटरेस्टसाठी बनवतात आणि 15 नंबरचा शेड्यूल जो आहे तो सेपरेट इंटरेस्टसाठी बनवतात, डेबिटच्या इंटरेस्टसाठी. मग इंटरेस्ट ज्या वेळेस क्रेडिटमध्ये येईल तो 13 नंबरमध्ये रेकॉर्ड करा आणि डेबिटमध्ये इंटरेस्ट आला तर तो 15 नंबरमध्ये रेकॉर्ड करा. एवढंच लक्षात ठेवा. मग आता क्रेडिटचा इंटरेस्ट आहे किती नंबरमध्ये, इन्कमच्या 13 नंबरमध्ये. मग चला 13 नंबर वर्किंग नोटला जाऊ. 13 नंबर वर्किंग नोट आपल्याकडे इथं आहे इंटरेस्ट. मग याचं नाव लिहा इंटरेस्ट अँड डिस्काउंट. इंटरेस्ट अँड डिस्काउंट. इनर कॉलमला त्याची अमाऊंट लिहा कारण त्याच्यावर 2 स्टार केल्या, 2 ॲडजस्टमेंट आहे. त्याची अमाऊंट आहे 1,28,000. 1,28,000. मग 1,28,000 वर पहिली ॲडजस्टमेंट आपण सोडूया इंटरेस्ट ॲक्र्यूड. मग इंटरेस्ट ॲक्र्यूड म्हणजे मिळणार आहे. मग मिळाला म्हणजे तुमचा इंटरेस्ट काय होणार, वाढणार. तर मी ॲडजस्टमेंटमध्ये शिकवलेलंच आहे तुम्हाला, सेपरेट जाऊन ॲडजस्टमेंटचे लेक्चर बघा की कोणत्या ॲडजस्टमेंटचे काय इफेक्ट होतात. तर इंटरेस्ट ॲक्र्यूडची ॲडजस्टमेंट जेव्हा विचारली जाईल तेव्हा इंटरेस्ट ॲक्र्यूडमुळे तुमचा इंटरेस्टचा बॅलन्स वाढणार आहे. म्हणजे इंटरेस्ट ॲक्र्यूडचा पहिला इफेक्ट 13 नंबरच्या इंटरेस्टमध्ये ॲड करायचं, लेस करू नका. इंटरेस्ट ॲक्र्यूड ॲड करा. मग लिहा ॲड इंटरेस्ट ॲक्र्यूड. इंटरेस्ट ॲक्र्यूड ॲड करा. किती दिला ॲडजस्टमेंटमध्ये, 8,000. 8,000 ॲड करा. टोटल परत इनरलाच लिहा कारण अजून एक ॲडजस्टमेंट आहे 1,36,000. आता ॲडजस्टमेंट सोडवत आहे म्हणजे 2 इफेक्ट. मग इंटरेस्ट ॲक्र्यूडचा पहिला इफेक्ट ॲड केलं. त्याच्यानंतर इंटरेस्ट ॲक्र्यूड आपल्याला मिळणार आहे म्हणजे तो आपला असेटमध्ये रेकॉर्ड करणार आपण. मग इंटरेस्ट ॲक्र्यूड आपण 11 नंबर अदर असेटमध्ये रेकॉर्ड करायचं. मग इथं 11 नंबरमध्ये लिहा इंटरेस्ट ॲक्र्यूड आणि किती ॲड केला होता, 8,000. इंटरेस्ट ॲक्र्यूडची ॲडजस्टमेंट विद्यार्थी मित्रांनो नवीन आली होती, सोडून टाकली आपण. काय इफेक्ट केलं, इंटरेस्ट ॲक्र्यूड 13 नंबरच्या इंटरेस्टवर सोडवायचं. सगळ्या ॲडजस्टमेंट 13 नंबरच्या इंटरेस्ट क्रेडिटच्या इंटरेस्टवर सोडवायच्या, डेबिटच्या इंटरेस्टवर नाही. मग 13 नंबरच्या इंटरेस्टमध्ये इंटरेस्ट ॲक्र्यूड मिळणार आहे म्हणजे इंटरेस्ट वाढणार म्हणजे ॲड करा आणि दुसऱ्यांदा अदर असेटमध्ये रेकॉर्ड करा इंटरेस्ट ॲक्र्यूड. संपलं. याच्यावर अजून दुसरी ॲडजस्टमेंट ती पण लगेच सोडवा. मग कोणती ॲडजस्टमेंट आहे, अनएक्सपायर्ड डिस्काउंट. अनएक्सपायर्ड डिस्काउंट म्हणजे रिबेट आणि रिबेटची ॲडजस्टमेंट आपण प्रत्येक प्रॉब्लेममध्ये सोडवतोय. रिबेटसुद्धा 13 नंबरच्या इंटरेस्टवरच सोडवतात म्हणजे क्रेडिटच्या इंटरेस्टवर. आणि रिबेट काय करतो आपण, रिबेट म्हणजे सवलत. मग रिबेटमुळे काय होणार, लेस करणार आपण, बॅलन्स कमी होणार. मग रिबेटचा पहिला इफेक्ट आपण लेस करतो. लेस रिबेट. मग रिबेट किती दिला, अनएक्सपायर्ड डिस्काउंट म्हणजे रिबेट 380. 380 लेस करा आणि आता आउटरला लिहा 1,36,000 मधून 380 वजा होतील. उत्तर आलं 1,35,620. 1,35,620 आणि रिबेट ॲडजस्टमेंट आहे. ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट करायचे. रिबेट पहिल्यांदा लेस करतात आणि दुसऱ्यांदा रिबेट आपण लायबिलिटी म्हणून रेकॉर्ड करतो. आणि लायबिलिटी कोणती, 5 नंबर लायबिलिटी, अदर लायबिलिटी आणि प्रोव्हिजन. मग इथे लिहा रिबेट. मग रिबेट किती आहे, 380, 380. मग रिबेटचे 2 इफेक्ट काय, रिबेट 13 नंबरच्या इंटरेस्टमधून लेस करायचं आणि दुसऱ्यांदा 5 नंबर लायबिलिटीला रेकॉर्ड करायचं. 380 रिबेट संपलं. आता तुम्हाला माहिती आहे 13 नंबरचा इंटरेस्ट आणि 15 नंबरचा इंटरेस्ट, फक्त इंटरेस्ट येतो बाकी काहीच येत नाही.
मग आपलं उत्तर आलेलं आहे 1,35,620. तुम्ही क्लोज पण करू शकतात, शक्यतो आपण नंतर बघूया. चला, इंटरेस्ट झालं. इंटरेस्ट नंतर परत डेबिट बॅलन्स सुरू झाले, आपल्याला क्रेडिट पाहिजे. मग इथे एक क्रेडिट दिला, रिकरिंग डिपॉझिट, ते आपलं झालंय. म्हणजे क्रेडिट बॅलन्स सगळे संपले. मग क्रेडिट बॅलन्स कुठे रेकॉर्ड केले? एक तर इन्कम म्हणजे 13 किंवा 14, आणि लायबिलिटी वाटले तर 1 ते 5 मध्ये झालं. आता डेबिट बॅलन्स सोडवा. मग डेबिटचा नियम काय? जे जे डेबिटमध्ये असतील ते एकतर एक्सपेन्सेस असतील किंवा असेट. जर एक्सपेन्सेस वाटले तर 15 किंवा 16 मध्ये रेकॉर्ड करा, आणि असेट वाटले तर 6 ते 11. म्हणजे आता कोणत्या वर्किंग नोटचं काम सुरू झालं? असेट जर वाटल्या तर 6 ते 11 मध्ये रेकॉर्ड करा, आणि एक्सपेन्सेस जर वाटले तर 15 आणि 16. सगळे एक्सपेन्सेस 16 मध्ये जातात, फक्त 15 मध्ये इंटरेस्ट रेकॉर्ड करतो आपण. तर चला परत सुरुवातीपासून. इथं पहिला डेबिट बॅलन्स लोन कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्ट. लोन कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्ट एक्सपेन्सेस नाही, काय आहे? असेट आहे. मग लोन कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्ट ही असेट मी तुम्हाला पाठ करायला सांगितली. 2 असेट मी तुम्हाला सांगितलं, त्या पाठ करा. लोन कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्ट आणि बिल डिस्काउंट अँड परचेस या दोन्ही असेट तुम्ही 9 नंबरच्या असेटमध्ये रेकॉर्ड करायचे, म्हणजे ॲडव्हान्सेसमध्ये. मग ॲडव्हान्सेसमध्ये आपण रेकॉर्ड करतो. इथे लिहा लोन कॅश क्रेडिट अँड ओव्हरड्राफ्ट. मग इनरला लिहा त्याची अमाऊंट. लोन कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्ट 2,85,000, आणि याच्यावर ॲडजस्टमेंट कोणती असते आता तुम्हाला पाठ झाली. प्रत्येक प्रॉब्लेमला सोडवतो आपण. RDD, आणि RDD इथं दिलेली बघा. डाऊटफुल डेब्ट्स पहिलीच ॲडजस्टमेंट 5,000. RDD आपण लेस करतो. मग पहिला इफेक्ट लेस. RDD लोन कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्ट मधून लेस करा. किती सांगितली? 5,000. डायरेक्ट आउटरला लिहा 2,80,000. 2,80,000. ॲडजस्टमेंट सोडवताय. RDDचा पहिला इफेक्ट RDD 9 नंबर लोन कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्ट मधून लेस. दुसरा इफेक्ट करावा लागेल. मग दुसरा इफेक्ट कुठे करायचा? दुसरा इफेक्ट कोणत्याच वर्किंग नोटला करू नका. RDDचा इफेक्ट डायरेक्ट फॉर्मॅटला. कोणत्या फॉर्मॅटला? प्रॉफिट अँड लॉसच्या फॉर्मॅटला. मग प्रॉफिट अँड लॉसच्या फॉर्मॅटला कुठे? प्रोव्हिजन अँड कॉन्टिजन्सीमध्ये. मग प्रोव्हिजन अँड कॉन्टिजन्सी खाली आपण 2-3 लाईन सोडतो. तिथं लिहा पहिला RDD डायरेक्ट अमाऊंट कॉलमला किती? 5,000. आणि अजून एक ॲडजस्टमेंट इथं सोडवतो आपण टॅक्सची, जर आली तर ती सोडवायची. मग RDDचे 2 इफेक्ट काय? 9 नंबरमध्ये लोन कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्टमधून लेस करायचं, आणि दुसऱ्यांदा प्रोव्हिजन अँड कॉन्टिजन्सी प्रॉफिट अँड लॉसच्या फॉर्मॅटमध्ये रेकॉर्ड करायचं. RDDची ॲडजस्टमेंट पण झाली. ज्या ज्या ॲडजस्टमेंट झाल्या त्यांना टिक करत चला. बरं, लोन कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्ट झालं. त्याच्यानंतर प्रीमायसेस. एक्सपेन्सेस आहे का? असेट आहे. असेट आहे. मग प्रीमायसेस आपली कोणती असेट आहे? 6 ते 11. मग 6 ते 11 मध्ये कोणती? प्रीमायसेस आपली फिक्स असेट आहे, म्हणजे फिक्स असेटमध्ये रेकॉर्ड करा. मग इथे लिहा प्रीमायसेस, आणि त्याला स्टार केलाय म्हणून इनरला लिहा. प्रीमायसेसचा बॅलन्स आता लगेच लिहू नका, कारण त्याच्यावर ॲडिशन शब्द आला. ॲडिशन शब्द आला तर थांबा, व्यवस्थित वाचा ॲडजस्टमेंट. प्रीमायसेसची ॲडजस्टमेंट बघा 7 नंबर. ₹10,000 वर ॲडेड टू दी प्रीमायसेस. 10,000 आपण प्रीमायसेसमध्ये ॲड केले ड्युरिंग दी इयर, चालू वर्षामध्ये. आणि मग सांगितलं डेप्रिसिएशन 5% ऑन ओपनिंग बॅलन्स इज रिक्वायर. 5% डेप्रिसिएशन ओपनिंग बॅलन्सवर. एक विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, जर ॲडिशन सांगितलं तर प्रीमायसेसची ज्या असेटवर ॲडिशन सांगितलं ती ॲडजस्टमेंट त्या असेटची व्हॅल्यू आहे तशी व्हॅल्यू लिहायची नाही. मग 50,000 आहे तरी तर 50,000 नाही लिहायचे. काय करायचं? त्याच्यातून ॲडिशनची अमाऊंट बाजूला काढायची, आणि ॲडिशनची अमाऊंट बाजूला करून आपण अमाऊंट लिहायची. मग ॲडिशनची अमाऊंट किती? 10,000. मग 50,000 प्रीमायसेस आहे, त्याच्यामध्ये 10,000 ॲडिशन आहे ॲड केलेले, तर ते बाजूला काढले तर ओरिजिनल प्रीमायसेस किती? 40,000. मग प्रीमायसेसची व्हॅल्यू रेकॉर्ड करताना 40,000 रेकॉर्ड करायची, 50,000 रेकॉर्ड करायची नाही. म्हणजे काय करायचं? ॲडिशन सांगितलं तर ॲडिशन वजा करून रेकॉर्ड करा. मग प्रीमायसेस 40,000, त्याच्यात ॲडिशन सेपरेट ॲड करा. किती ॲडिशन आहे? 10,000. मग इथं लिहा ॲड ॲडिशन. किती ॲडिशन होता? 10,000. आणि 40 आणि 10 आता परत बॅलन्स लिहा 50,000. मग प्रीमायसेसचा बॅलन्स झाला 50,000. मग बरेच विद्यार्थी म्हणतील सर 50,000 तुम्हाला लिहायचेच होते, तर डायरेक्ट लिहायचे होते ना, मग 50,000 कशाला एवढं केलं? तर एक लक्षात घ्या, इथं डेप्रिसिएशन ओपनिंग बॅलन्स, ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्सवर डेप्रिसिएशन काढावा लागतो, आणि ते ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स माहिती करण्यासाठी आपल्याला ॲडिशन सेपरेट दाखवावे लागतात. आता ॲडिशनच्या अगोदरची अमाऊंट म्हणजे ओपनिंग बॅलन्स, म्हणजे ओपनिंग बॅलन्स किती? 40,000. आणि ॲडिशनच्या नंतरची अमाऊंट म्हणजे क्लोजिंग बॅलन्स किती? 50,000. तुम्हाला कोणत्याही बॅलन्सवर डेप्रिसिएशन सांगू शकतात. ओपनिंगवर इथं आपल्याला ओपनिंगवर सांगितलं म्हणजे आपण कितीवर काढायचं? 40,000 वर डेप्रिसिएशन सोडवायचं. जर तुम्हाला क्लोजिंग बॅलन्सवर सांगितलं तर तुम्ही कितीवर सोडवायचं? 50,000 वर. आता आपल्याला कोणत्या बॅलन्सवर सांगितलं? ओपनिंग बॅलन्सवर. मग लिहा लेस डेप्रिसिएशन आपण लेस करतो.
5% डेप्रिसिएशन, मग कंसामध्ये लिहा 5% ऑन, ओपनिंग बॅलन्स किती आहे 40,000, मग 40,000वर 5% किती येतात 2,000 आणि आउटरला जातील 48,000. या पद्धतीने सोडवायचं. डेप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट करावा लागेल. डेप्रिसिएशन खर्च आहे, खर्च म्हणजे कोणत्या खर्चात दाखवतो आपण 16 नंबर. मग डेप्रिसिएशन पहिल्यांदा लेस करायची आणि दुसऱ्यांदा 16 नंबरमध्ये लिहायचं. मग 16 नंबरमध्ये या डेप्रिसिएशन ऑन प्रिमायसेस किती 2,000. या पद्धतीने ॲडजस्टमेंट सोडवली. आता बरेच विद्यार्थी म्हणतील सर ॲडिशनचा दुसरा इफेक्ट का नाही केला. ॲडिशन ॲडजस्टमेंट नाही, ॲडिशन इन्फॉर्मेशन होती की त्या असेटमध्ये ॲड केलेली व्हॅल्यू आणि त्याच्यानंतर ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स आपल्याला दाखवायचे असतात. म्हणून ॲडिशन सांगितलं तर एकच इफेक्ट करायचा. काय करायचं, ओरिजिनल व्हॅल्यूमधून ॲडिशन बाजूला करायचं आणि मग व्हॅल्यू लिहायची. मग ओरिजिनल व्हॅल्यू 50,000 होती ट्रायल बॅलन्सला, पण त्याच्यातून ॲडिशन बाजूला केले 10,000, तर किती राहिले 40,000 आणि सेपरेट ॲडिशन ॲड करायचे आणि ॲड केल्यानंतर परत तेवढीच व्हॅल्यू होणार. फक्त ॲडिशनच्या अगोदरची व्हॅल्यू 40,000 म्हणजे ओपनिंग बॅलन्स आणि ॲडिशन ॲड केल्यानंतर नंतरची व्हॅल्यू म्हणजे क्लोजिंग बॅलन्स. कोणत्याही बॅलन्सवर डेप्रिसिएशन काढायला सांगू शकतात. तर इथं ओपनिंग म्हणजे आपण 40,000वर, जर क्लोजिंग सांगितलं असतं तर आपण 50,000वर काढलं असतं. तर ॲडिशन फक्त सेपरेट ॲड करायचे आणि रेकॉर्ड करताना ॲडिशन वजा करून रेकॉर्ड करायचे. आय होप तुम्हाला डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट समजली असेल. पुढे सोडवा. प्रीमायसेस नंतर इंडियन गव्हर्नमेंट सिक्युरिटी, गव्हर्नमेंट बॉन्ड, गव्हर्नमेंट सिक्युरिटी आपल्या असेट आहे, एक्सपेन्सेस नाही. मग कोणती असेट 6 ते 11, मग 6 मध्ये येणार का नाही, 7 मध्ये नाही, तर 8 इन्व्हेस्टमेंट, गव्हर्नमेंट बॉन्ड, गव्हर्नमेंट सिक्युरिटी, शेअर्स, हे सगळे आपल्या इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे इन्व्हेस्टमेंटमध्ये लिहायचं. मग इथे लिहा नंबर 1 इंडियन गव्हर्नमेंट सिक्युरिटी. मग त्याचं नाव पूर्ण बघा, इंडियन गव्हर्नमेंट सिक्युरिटी. त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. ही पण नवीन ॲडजस्टमेंट, आजच्या प्रॉब्लेममध्ये बऱ्याच नवीन ॲडजस्टमेंट आपण सोडवतोय. शॉर्टमध्ये लिहू इंडियन गव्हर्नमेंट सिक्युरिटी. काय करायचं ॲडजस्टमेंट लक्षात घ्या. ॲडजस्टमेंट व्यवस्थित वाचा. मार्केट व्हॅल्यू ऑफ इंडियन गव्हर्नमेंट सिक्युरिटी वॉज ₹3,90,000. इंडियन गव्हर्नमेंटवर याच प्रकारची ॲडजस्टमेंट असणार. त्याची मार्केट व्हॅल्यू दिली जाणार. मग मार्केट व्हॅल्यू 3,90,000 आणि ट्रायल बॅलन्सची व्हॅल्यू किती इंडियन गव्हर्नमेंट सिक्युरिटी, ट्रायल बॅलन्सची व्हॅल्यू 4,00,000. मग काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, याचे 2 इफेक्ट करायचे. पहिला इफेक्ट मार्केट 8 नंबरला रेकॉर्ड करायचं, कारण ती असेट आहे, इन्व्हेस्टमेंटमध्ये रेकॉर्ड करायचं. आणि रेकॉर्ड करताना नेहमी जर मार्केट व्हॅल्यू दिली ॲडजस्टमेंटमध्ये तर ॲडजस्टमेंटचीच व्हॅल्यू रेकॉर्ड करायची, ट्रायल बॅलन्सची व्हॅल्यू रेकॉर्ड करू नका. मग ट्रायल ॲडजस्टमेंटची व्हॅल्यू किती झाली 3,90,000. नवीन व्हॅल्यू रेकॉर्ड करायची, जुनी व्हॅल्यू नाही. मग डायरेक्ट आउटरला लिहा 3,90,000. काय केलं, इंडियन गव्हर्नमेंट सिक्युरिटी 8 नंबरमध्ये इन्व्हेस्टमेंटमध्ये रेकॉर्ड करायची आणि रेकॉर्ड करताना ॲडजस्टमेंटची व्हॅल्यू घ्यायची. ट्रायल बॅलन्सची 4,00,000 व्हॅल्यू घेऊ नका आणि ती ॲडजस्टमेंटची व्हॅल्यू 8 नंबरमध्ये रेकॉर्ड केलं रेकॉर्ड. आता दुसरा इफेक्ट कुठे करायचा, कारण ॲडजस्टमेंट आहे. तर लक्षात घ्या, आपली त्याची असेटची व्हॅल्यू 4,00,000 होती. किती होती 4,00,000 आणि त्याची व्हॅल्यू किती झाली 3,90,000. फक्त बघायचं व्हॅल्यू वाढली का कमी झाली. मग 4,00,000 ऐवजी 3,90,000 झाली, व्हॅल्यू काय झाली कमी झाली. असेटची व्हॅल्यू जर कमी झाली तर लॉस आणि असेटची व्हॅल्यू जर वाढली तर प्रॉफिट. मग लॉस आणि प्रॉफिट जो तुमचा होतो तो लॉस आणि प्रॉफिटचा इफेक्ट तुम्ही 14 नंबर वर्किंग नोटला करा, म्हणजे अदर इन्कममध्ये. मग काय करायचं, प्रॉफिट झाला तरी 14 नंबरमध्ये आणि लॉस झाला तरी 14 नंबरमध्ये. आता मला सांगा काय होतोय, 3,90,000 लिहिले, किती होते 4,00,000. मग आपला लॉस होतोय 4,00,000 होते, 3,90,000 झाले, म्हणजे 10,000 रुपये व्हॅल्यू कमी झाली म्हणजे लॉस झाला तरी 14 नंबर आणि प्रॉफिट झाला तरी 14 नंबर. म्हणजे इंडियन गव्हर्नमेंट सिक्युरिटीचा दुसरा इफेक्ट 14 नंबर. आता लॉस झाला म्हणून लॉस ऑन इंडियन गव्हर्नमेंट सिक्युरिटी. आणि लॉसची अमाऊंट नेहमी कंसामध्ये लिहा किंवा मायनस लिहा. किती लॉस होतोय कंसामध्ये लिहा 10,000. किती लॉस होतोय 10,000. झाले 2 इफेक्ट. मग 2 इफेक्ट काय केले, इंडियन गव्हर्नमेंट सिक्युरिटीची मार्केट व्हॅल्यू ॲडजस्टमेंटची व्हॅल्यू डायरेक्ट 8 नंबरला लिहा. जुनी व्हॅल्यू ट्रायल बॅलन्सची लिहू नका, ॲडजस्टमेंटची व्हॅल्यू 8 नंबरला लिहा आणि चेक करा ॲडजस्टमेंटची व्हॅल्यू आणि आपली ओरिजिनल व्हॅल्यू कमी जास्त जो झाला असेल, कमी झाली तर लॉस आणि जास्त झाली तर प्रॉफिट. कुठे लिहायचं 14 नंबरला. तर लॉस झाला म्हणून लॉस. आता जर जास्त झाली असती तर आपण इथंच लिहिलं असतं प्रॉफिट ऑन इंडियन गव्हर्नमेंट सिक्युरिटी. पुढचं क्रेडिट बॅलन्स झाले, त्याच्यानंतर डेबिट बॅलन्स, सॅलरी वगैरे सगळे खर्च आहे. खर्च सगळे 16 नंबरमध्ये लिहितो आपण. मग 16 नंबरमध्ये लिहा सॅलरी. लवकर लिहा सॅलरीज
मग सॅलरी बघा किती, प्रॉब्लेमवर नजर ठेवा 28,000. जनरल एक्सपेन्सेस 16 नंबरमध्येच लिहा, खर्च आहे. जनरल एक्सपेन्सेस सगळे खर्च 16 नंबरमध्ये लिहा. जनरल एक्सपेन्सेस किती, 27,400. रेंट वगैरे ते पण खर्चच आहे, 16 नंबरमध्येच लिहा. रेंट कॉमा रेट्स अँड टॅक्सेस खर्च आहे किती, 2,300. डायरेक्टर फी ते पण खर्च आहे, सगळे खर्च 16 नंबरमध्ये. डायरेक्टर फी, डायरेक्ट फीज 1,800. त्याच्यानंतर क्रेडिट बॅलन्स सोडून द्या, झाले ते आपले. त्याच्यानंतर परत पुढचे डेबिट बॅलन्स. स्टॉक एक्सपेन्सेस आहे का, असेट आहे, असेट आहे. मग स्टॉक कोणत्या असेटमध्ये लिहायचे, अदर असेटमध्ये. मग 11 नंबरमध्ये लिहा स्टॉक. ट्रायल बॅलन्सला स्टॉक आला तर अदर असेटमध्ये लिहित चला, स्टॉक ऑफ स्टेशनरी. मग स्टॉक ऑफ स्टेशनरी बघा किती दिलेलं आहे, 8,500. अदर असेटमध्ये लिहित चला, स्टॉक झालं. स्टॉक नंतर बिल डिस्काउंट अँड परचेस. मी तुम्हाला सांगितलं बिल डिस्काउंट अँड परचेस आणि लोन कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्ट असेट आहे. कोणते असेट, 9 नंबर. मग 9 नंबरमध्ये लिहा बिल डिस्काउंट अँड परचेस. बिल डिस्काउंट अँड परचेस किती त्याची व्हॅल्यू, बिल डिस्काउंट अँड परचेस 46,000. त्याच्यानंतर बिल डिस्काउंट अँड परचेस नंतर इंटेरियम डिव्हिडंड पेड ॲडजस्टमेंट आहे. खूप सारे ॲडजस्टमेंट या प्रॉब्लेममध्ये आल्या. इंटेरियम डिव्हिडंड पेडची ॲडजस्टमेंट आली तर 2 इफेक्ट करायचे. मग पहिला इफेक्ट इंटेरियम डिव्हिडंडचा प्रॉफिट अँड लॉसच्या फॉर्मॅटमध्ये डी करायचा आणि दुसरा इफेक्ट 5 नंबर लायबिलिटीमध्ये करायचा. पण डिव्हिडंडची अमाऊंट नाही दिली. इंटेरियम डिव्हिडंड बघा डिक्लेअर 4%. तुम्हाला ॲडजस्टमेंट म्हणून सांगितलं मी, ॲडजस्टमेंटचा लेक्चर बघा, मी सगळे ॲडजस्टमेंट शिकवलेले आहे. डिव्हिडंड 4% सांगितला तर 4% काढा. कशावर काढायचा, तर डिव्हिडंड इंटेरियम डिव्हिडंड जर टक्क्यामध्ये दिला तर तो काढायचा कॅपिटलवर. कोणत्या कॅपिटलवर, सबस्क्राईब कॅपिटल किंवा आपला जो ट्रायल बॅलन्सचा कॅपिटल असेल तो. ट्रायल बॅलन्सचा कॅपिटल किती होता, 5 लाख. मग 4% काढा ऑन 5 लाखावर. मग 5 लाखावर जर 4% काढले तर किती येतात, 5 चोक 20,000. म्हणजे 4% डिव्हिडंड किती आला, 20,000. मग कसं सोडवायचं, जे डिव्हिडंड तुमचा आला त्याचा पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या फॉर्मॅटमध्ये डी करायचा. मग डी इथं लिहा नंबर 1 4% इंटेरियम डिव्हिडंड आणि जेवढा डिव्हिडंड आला तेवढा रेकॉर्ड करा. 4% इंटेरियम डिव्हिडंड किती आला, 20,000. जेवढा डिव्हिडंड तुम्ही काढला तेवढा डायरेक्ट डी रेकॉर्ड करा. मग आपण डिव्हिडंड सोडवला होता, किती आला, 20,000. कॅपिटलवर काढायचा, डायरेक्ट डी रेकॉर्ड करा. आणि दुसऱ्यांदा हा पहिला इफेक्ट डी जेवढा आला तेवढा रेकॉर्ड करा. दुसऱ्यांदा 5 नंबर लायबिलिटीमध्ये रेकॉर्ड करा. मग 5 नंबर लायबिलिटीमध्ये अनक्लेम डिव्हिडंड आपल्याला सोडवायचं आहे. मग याच्यासाठी इथं बघा, इथं डिव्हिडंडला आपण स्टार केलेलं आहे. ट्रायल बॅलन्सला पण डिव्हिडंड दिला 17,000 आणि आपण डिव्हिडंड सोडवला 20,000. मग कसं सोडवायचं, आपला डिव्हिडंड घ्यायचा. मग आपला डिव्हिडंड किती आहे, 20,000 ॲडजस्टमेंटनुसार. आणि त्याच्यातून जो ट्रायल बॅलन्सचा डिव्हिडंड आहे ना, फक्त तो लेस करायचा. मग ट्रायल बॅलन्सचा डिव्हिडंड किती आहे, ट्रायल बॅलन्सचा डिव्हिडंड आहे 17,000. तो फक्त आपण सोडवलेल्या डिव्हिडंडमधून वजा करायचा आणि जे उत्तर येईल तो आपला फायनल उत्तर, त्याला म्हणायचं अनक्लेम डिव्हिडंड. मग अनक्लेम डिव्हिडंड कसा सोडवला, तो 5 नंबरला सोडवायचा. मग इथे लिहा इंटेरिम डिव्हिडंड, इनरला लिहा इंटेरिम डिव्हिडंड. इनरला आपण सोडवलेला डिव्हिडंड किती, 20,000. अगोदर 20,000 लिहायचे जे आपण 4% सोडवले ते. त्याच्यातून ट्रायल बॅलन्सचा डिव्हिडंड लेस करायचा, लेस डिव्हिडंड पेड, तो पेड झालेला आहे. मग किती डिव्हिडंड पेड केला ट्रायल बॅलन्सला बघा, 17,000. मग 20,000 मधून 17,000 वजा करा, शिल्लक किती राहिले, 3,000. ते आउटरला लिहा आणि त्याला म्हणायचं अनपेड डिव्हिडंड किंवा अनक्लेम डिव्हिडंड. अनक्लेम किंवा अनपेड डिव्हिडंड 3,000 असा शोधायचं. मग डिव्हिडंडची ॲडजस्टमेंट खूप महत्त्वाची, परत एकदा सांगतो. डिव्हिडंडचं ॲडजस्टमेंट 4% पर टक्क्यामध्ये दिले, कॅपिटलवर काढा. कॅपिटल ट्रायल बॅलन्सचा घ्यायचा
किती आले 20,000. जेवढं उत्तर आलं ते पहिले डीमध्ये रेकॉर्ड करा. पहिला इफेक्ट जेवढं आलं तेवढं डीमध्ये रेकॉर्ड केल्यानंतर दुसरा इफेक्ट 5 नंबरला दाखवा लायबिलिटीला. आणि लायबिलिटीला दाखवताना कसं करायचं, आपण सोडवलेला डिव्हिडंड अगोदर घ्यायचा, इंटरिम डिव्हिडंड 20,000 आणि त्याच्यातून ट्रायल बॅलन्सचा डिव्हिडंड वजा करायचा 17,000 आणि शिल्लक राहिलेलं त्याला म्हणायचं अनक्लेम डिव्हिडंड. या पद्धतीने तुम्ही डिव्हिडंडची ॲडजस्टमेंट सोडू शकतात. डिव्हिडंडची ॲडजस्टमेंट पण झाली, हे मी तुम्हाला इथं दाखवलं फक्त सोडून. त्याच्यानंतर परत प्रॉब्लेममध्ये या. इंटरिम डिव्हिडंड झालं. इंटरिम डिव्हिडंड नंतर क्रेडिट बॅलन्स हे सोडून द्या. त्याच्यानंतर डेबिट बॅलन्स, शेअर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं, शेअर, गव्हर्नमेंट बॉन्ड, सिक्युरिटी वगैरे सगळ्या तुमच्या असेट आहे. आणि कोणते असेट आहे, इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक करतो आपण त्याच्यामध्ये. मग शेअर्स वगैरे आले तर 8 नंबरमध्ये लिहित चला. मग शेअर्स पूर्ण नाव लिहा. शेअर्स 1,93,000 शेअर्स आले, गव्हर्नमेंट बॉन्ड आले, गव्हर्नमेंट सिक्युरिटी आले, 8 नंबर असेटमध्ये इन्व्हेस्टमेंटमध्ये लिहा. शेअर्स नंतर कॅश इन हँड, कॅश इन हँड कॅश ॲट बँक, कॅश आपली असेट आहे. कॅश इन हँड 6 नंबरमध्ये, RBI नाव आलं तरी 6 नंबरमध्ये आणि कॅश ॲट बँक आल्या तर 7 नंबरमध्ये. मग कॅश इन हँड आणि RBI 6 नंबरमध्ये आपण लिहिणार कॅश इन हँड अँड विथ RBI. मग किती अमाऊंट दिली त्याची, 1,93,000. मग 6 नंबरमध्ये लिहा 1,93,000. त्याच्यानंतर मनी ॲट कॉल आणि शॉर्ट नोटीस. तुम्हाला माहिती मनी ॲट कॉल शॉर्ट नोटीस असेट आहे आणि सेपरेट नाव आहे मनी ॲट कॉल शॉर्ट नोटीस 7 नंबर. मग 7 नंबरमध्ये मनी ॲट कॉल आणि शॉर्ट नोटीस. मनी ॲट कॉल आणि शॉर्ट नोटीस जर आलं तर डायरेक्ट 7 नंबरमध्ये रेकॉर्ड करायचं 80,000. झालं. ट्रायल बॅलन्स संपला, डेबिट पण संपले, क्रेडिट पण संपले. आता ॲडजस्टमेंट चेक करा कोणत्या राहिल्या. RDDची ॲडजस्टमेंट झाली, इंटरेस्ट ॲक्टिव्हिटी झाली, रिबेटची झाली, इंटेरियम डिव्हिडंड पण झाली. एन्डॉर्समेंट, ॲक्सेप्टन्स, बिल्स फॉर कलेक्शन हे शब्द म्हणजे कोणती ॲडजस्टमेंट, कॉन्टिजंट लायबिलिटी. आणि कॉन्टिजंट लायबिलिटीचा एकच इफेक्ट करायचा, डायरेक्ट फॉर्मॅटमध्ये इथं शेवटी लिहून टाकायचं. मग एन्डॉर्समेंट, मग इथं लिहा एन्डॉर्समेंट. किती एन्डॉर्समेंटची अमाऊंट दिली, 1,15,000. इथं लिहा 1,15,000. आणि हे फक्त याचा एकच इफेक्ट करायचा, दुसरा इफेक्ट करायचा नाही. आणि हे टोटलमध्ये पण येत नाही कारण त्याचा काहीच इफेक्ट होत नाही. एन्डॉर्समेंट झालं. ॲथोराइज कॅपिटल इन्फॉर्मेशन आहे ती आपण 1 नंबर वर्किंग नोटला दाखवली. ॲथोराइज कॅपिटल 8 लाख ते पण झालं. वेड ॲडेड टू प्रिमायसेस ड्युरिंग डेप्रिसिएशनची पण झाली आणि मार्केट व्हॅल्यू गव्हर्नमेंट सिक्युरिटी ती पण झाली. सगळे ॲडजस्टमेंट झाल्या. ट्रायल बॅलन्स पण संपलं. करून टाका क्लोज. मग क्लोज करूया. वर्किंग नोट पहिली क्लोज झाली. दुसरी वर्किंग नोट क्लोज करायची नाही, ती शेवटी क्लोज करतो आपण. तिसरी क्लोज झाली. चौथ्या वर्किंग नोटमध्ये काहीच नाही आलं. चौथ्या वर्किंग नोटला म्हणा नील. आणि चौथ्या वर्किंग नोटला फॉर्मॅटमध्ये या डॅश करा किंवा नील शब्द लिहा. 5वी वर्किंग नोट क्लोज करा. मग 5व्या वर्किंग नोटचं टोटल बघा किती येते. तर 5व्या वर्किंग नोटची टोटल विद्यार्थी मित्रांनो आपली येते 5वी वर्किंग नोटची टोटल आपली येणार 3,380. 3,380. इथं अनक्लेम डिव्हिडंड आपण खूप महत्त्वाचा सोडवला, ते व्यवस्थित प्रॅक्टिस करा कशी सोडवली. 3,380 फॉर्मॅटमध्ये या 5 नंबरच्या समोर 3,380. आता इथं 2 नंबरची टोटल बाकी आहे म्हणून इथं क्लोज करू नका. 6, 7, 8, 9, 10, 11 करा क्लोज. मग 6 नंबरची टोटल 1,93,000. फॉर्मॅटमध्ये या 6 नंबरच्या समोर 1,93,000 क्लोज करायचं आणि फॉर्मॅटच्या समोर लिहायचं. त्याच्यानंतर 7 नंबर क्लोज करा 80,000. 7 नंबर फॉर्मॅटमध्ये या 7 नंबरच्या समोर लिहा 80,000. त्याच्यानंतर 8 नंबरची टोटल करा 3,90,000 आणि 1,93,000. मग 8 नंबरची टोटल किती येते बघा आपली. 8 नंबरची येते 5,40,000. कॅल्क्युलेटरवर कसं झाला 5,40,000. 5,40,000 टोटल आली. फॉर्मॅटमध्ये या 8 नंबरच्या समोर लिहा 5,40,000. 9 नंबरची क्लोज करा. मग 9 नंबरची टोटल याच्या 2च असेट येतात. पाठ करा, लोन, कॅश, क्रेडिट आणि बिल डिस्काउंट आणि परचेस. मग 9 नंबरची टोटल किती येते बघा. 9 नंबरची टोटल येते 3,26,000. मग 9 नंबर फॉर्मॅटमध्ये या 9 नंबरच्या समोर लिहा 3,26,000. परत 10 नंबर. मग 10 नंबरची टोटल करा. 10 नंबरची टोटल एकच सोडवला आपण. प्रीमायसेस, ॲडिशन वगैरे खूप महत्त्वाची ॲडजस्टमेंट होती. ओपनिंग बॅलन्स, क्लोजिंग बॅलन्स कसा आला बघा व्यवस्थित. तर 10 नंबरच्या समोर 48,000. 11 नंबर.
11 नंबर क्लोज करा. 11 नंबरची टोटल किती आली 16,500. फॉर्मॅटमध्ये या 11 नंबर समोर लिहा 16,500. 6 ते 11 सगळ्या अमाऊंट तुमच्याकडे आल्या 16,500 लिहायची आपल्याला. सगळ्या अमाऊंट तुमच्याकडे आल्या. मग 6 ते 11 सगळ्या आल्या म्हणजे असेट साईडची टोटल करून टाका 12,03,500. आणि एवढीच टोटल तुमची लायबिलिटीची आली पाहिजे. हे आपण कॉन्टिन्यू लायबिलिटी घेत नाही. आता 13, 14, 15, 16 चला फॉर्मॅटमध्ये. मग 13 नंबर क्लोज करा. 13 नंबर वर्किंग नोट 74 फक्त इंटरेस्ट येतं. त्याची टोटल किती आली 1,35,720. लिहून टाका 1,35,720 13 नंबरच्या समोर. 14 नंबर क्लोज करा. 14 नंबरची टोटल कंसामध्ये लिहिलं लॉस आलं होतं. गव्हर्नमेंट सिक्युरिटीची व्हॅल्यू कमी झाली होती. मग टोटल पण लॉसमध्येच लिहायची म्हणजे कंसामध्ये 10,000 कंसामध्ये लिहिलं म्हणजे निगेटिव्ह फिगर आहे. आणि इकडे 14 नंबरमध्ये लिहिताना पण तसंच लिहायचं कंसामध्ये. ब्रॅकेटमध्ये दाखवलं ब्रॅकेट म्हणजे निगेटिव्ह कंसामध्ये लिहा किंवा -10,000 असं लिहा. 14 पण झालं 13 पण झालं 15 मध्ये काहीच नाही आलं. 15 नंबरचं नाव नील. 15 समोर डॅश करा किंवा नील म्हणा. 16 नंबरची टोटल करा. मग 16 नंबरची टोटल किती येते बघा विद्यार्थी मित्रांनो. 16 नंबरची टोटल आपली येते 61,500. मग 16 नंबरची टोटल लिहा 61,500. मग इकडे या फॉर्मॅटला 16 नंबर समोर लिहा 61,500. सगळ्या वर्किंग नोट क्लोज झाल्या. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट क्लोज करा. पहिले इन्कम 13 नंबरमधून आता 14 नंबर ॲड नाही करायचं. 14 नंबरची टोटल मायनसमध्ये आलेली आहे. मग 1,35,720 मध्ये 10,000 लेस करा कारण ते मायनस आहे. मग उत्तर किती आलं 1,25,720. 10,000 मायनस आहे ते लेस करा. आता एक्सपेंडिचरची टोटल करा. 15 नंबर नाहीच आहे. 16 नंबर आणि हे 5,000 मग 61 आणि 5 66,500. 66,500 एची टोटल आली बीची पण आली. आता सी प्रॉफिट अँड लॉस शोधायचा. मग इन्कममधून एक्सपेंडिचरची टोटल आपण लेस करतो. मग 1,25,720 मधून 66,500 लेस करा. आणि किती उत्तर येतं बघा. त्याला नाव द्या नेट प्रॉफिट. का कारण इन्कम मोठी आहे. मग नेट प्रॉफिट 1 नंबरला नाव द्यायचं नेट प्रॉफिट कंसामध्ये 1 - 2. पहिल्या नंबरच्या टोटलमधून 2 नंबरची टोटल वजा करा आणि नेट प्रॉफिट किती येतो बघा. नेट प्रॉफिट येतो 59,120. 59,120 हा आला आपला नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट आणि ट्रायल बॅलन्सचं प्रॉफिट एवढे दोनच प्रॉफिट सी मध्ये येतात. सीची टोटल करून टाका. मग सीची टोटल येते 75,120. आता काय करायचं जो नेट प्रॉफिट तुम्ही सोडवला होता त्या नेट प्रॉफिटवर 20% काढायचे आणि 20% अमाऊंट कशाला ट्रान्सफर करायची स्टॅच्युटरी रिझर्व्हवर. मग 20% कशावर काढायचे तर 20% मी दरवेळेस सांगतो प्रॉफिटवर काढायचे. आपण शोधलेला प्रॉफिट 59,120. मग 59,120 वर प्रॉफिट काढा. त्या प्रॉफिटची अमाऊंट येते 11,824. किती येते 11,824. तो प्रॉफिटचे 2 इफेक्ट करायचे. मग तो प्रॉफिट स्टॅच्युटरी रिझर्व्हला ट्रान्सफर करा. पहिला इफेक्ट डी मध्ये. मग पहिला इफेक्ट डी मध्ये इथं आपण थोडं जागा ॲडजस्ट करू. मग पहिला इफेक्ट डी मध्ये लिहा. मग डी मध्ये काय लिहायचं 20% स्टॅच्युटरी रिझर्व्ह. पूर्ण शब्द लिहा. मी शॉर्टमध्ये लिहिलं. स्टॅच्युटरी रिझर्व्ह किती आला 11,824. म्हणजे 20% जे काढले ते अगोदर तुम्ही डी मध्ये दाखवा. मग डी मध्ये दाखवले आपण 11,824. त्याच्यानंतर हे 20% दुसरा इफेक्ट 2 इफेक्ट करायचे. दुसरा इफेक्ट 2 नंबर वर्किंग नोटला ट्रान्सफर करायचं. मग 2 नंबर वर्किंग नोटला इथं एक लाईन सोडलेली तिथं लिहा ॲड 20% ॲडिशन. आणि किती 20% किती आला होता आपला 11,824. मग इथे लिहा 11,824. आता डी क्लोज करा.
मग डी कसं क्लोज करायचं सर, सीच्या टोटलमधून डीची अमाऊंट वजा करायची. सीची टोटल 75,120, त्याच्यातून 20,000 आणि 11,824 वजा करा आणि शिल्लक राहिलेला बॅलन्स ट्रान्सफर करा. कुठे ट्रान्सफर करायचं बॅलन्स शीट. मग इथं लिहा संपला. आता बॅलन्स ट्रान्सफर टू बॅलन्स शीट. मग बॅलन्स शीटला ट्रान्सफर करा. 75,120 मधून 20,000 आणि 11,824 वजा करा. किती बॅलन्स शिल्लक राहतो 43,296. आणि डी पण लगेच क्लोज करा. बॅलन्स आला का डी, सीच्या टोटल आणि डीची टोटल एकच येणार 75,120. आता हा जो बॅलन्स सोडवला तो परत 2 नंबर वर्किंग नोटला, म्हणजे 20% अमाऊंट आणि बॅलन्स 2 नंबर वर्किंग नोटला रेकॉर्ड करायची शेवटी. मग 2 नंबर वर्किंग नोटला लिहा बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स किती आला होता तो बॅलन्स 43,296. मग इथे लिहा 43,296 आणि बॅलन्स ट्रान्सफर केल्यानंतर 2 नंबर क्लोज करा. मग 2 नंबरची टोटल किती येते बघा, तर 2 नंबरची टोटल येते 3,05,120. कॅल्क्युलेटरवर करा 3,05,120. 2 नंबरची टोटल आली. 2 नंबरच राहिला होता. 2 नंबरचा फॉर्मॅट लिहा 3,05,120. 2 नंबरच्या समोर 3,05,120. 1 2 3 4 नाहीच आहे आणि 5ची पण टोटल झाली. करून टाका क्लोज. तेवढीच टोटल येणार 12,03,500. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्ही प्रॉब्लेम टॅली करू शकता. महत्त्वाचा प्रॉब्लेम होता, खूप साऱ्या ॲडजस्टमेंट आल्या होत्या. प्रत्येक ॲडजस्टमेंट कशा सोडवल्या त्या व्यवस्थित बघा आणि समजून घ्या आणि मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असाच पुढच्या लेक्चरला असाच एक महत्त्वाचा प्रॉब्लेम आपण सोडूया. थँक्यू.